तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या रिलेटेड मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की महा आयडी कार्ड कसं बनवायचं. महा आयडी कार्ड म्हणतो आपण त्याला, महा डीबीटी कार्ड किंवा मग त्याला म्हणतात महासारथी कार्ड. आणि दुसरा व्हिडिओ टाकला होता मी तुमच्यासाठी की महासारथी कार्ड बनवल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी केवायसीचं ऑप्शन सुद्धा मिळते. भरपूर नागरिकांनी, भरपूर बहिणींनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर त्यांचे भरपूर कमेंट सुद्धा आले की त्यासाठी लिंक कोणती, पोर्टल कोणतं, कोणती वेबसाईट आहे ज्यावर आपण महा आयडी कार्ड बनवू शकतो आणि महा आयडी कार्ड आपण लॉग इन करून आपलं जे काही डेटा आहे तो पाहू शकतो. आपला फॉर्म वगैरे, केवायसीचं ऑप्शन कुठे आहे ते कसं पाहायचं. कारण कन्फ्युजन असं झालं की महा आयडी कार्ड बनवण्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे आणि महा आयडी कार्ड लॉग इन करण्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. पोर्टल एकच आहे पण प्रोसेस वेगळी असल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्युज झालं की कोणत्या लिंकवर कार्ड बनवायचं, कोणत्या लिंकवर लॉग इन करायचं. या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस लाईव्ह दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला सविस्तर समजून येईल. त्याचबरोबर जे काही केवायसीचा मुद्दा आहे की केवायसी या ठिकाणी आता करायची का, तर जर तुम्ही कार्ड बनवल्यानंतर या ठिकाणी केवायसी केली असेल तर मग काळजी करू नका, प्रॉब्लेम होणार नाही किंवा सुरू असलेले पैसे बंद होणार नाही. पण महत्त्वाचं, जे पोर्टल शासनाने बनवलेलं आहे ते सध्या प्रोसेसमध्ये आहे, त्यावर काम सुरू आहे, त्यावर लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपडेट करणे सुरू आहे. शासनाकडून सुद्धा या ठिकाणी केवायसी करण्यासाठी अपडेट आलेली नाही. जे काही वेबसाईट आहे, पोर्टल आहे, ते ऑफिशियल महाराष्ट्र सरकारचंच आहे. त्यावर आता प्रोसेस सुरू आहे, काम सुरू आहे, अर्ज अपडेट करणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्या बहिणींनी केवायसी करायची किंवा नाही करायची, पैसे बंद आहे तर केवायसी करायची का, पैसे सुरू आहे तर या ठिकाणी केवायसी करायची का, याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊ. त्यामुळे गडबड करू नका. केवायसी केली असेल तर प्रॉब्लेम होणार नाही, नसेल केली तर थांबा. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की मग महा डीबीटी कार्ड त्यासाठी बनवावं लागते. त्यासाठी महा डीबीटी कार्ड बनवावंच लागते, कारण जे काही सर्व महाराष्ट्रातील योजना आहे आता त्या सर्व महा डीबीटीच्या पोर्टलवरच तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला महा डीबीटी कार्ड बनवावं लागते. तर जे काही लिंक आणि वेबसाईट आणि पोर्टलचा तुमचा प्रॉब्लेम होत आहे तो सर्वात आधी या ठिकाणी क्लिअर करतो. बघा, तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे. सोप्या पद्धतीने गुगलमध्ये जा, गुगलमध्ये जाऊन सर्च करा महा डीबीटी सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट येईल आणि या ठिकाणी जे वेबसाईट तुम्हाला दिसत आहे महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in, याची लिंक मी तुम्हाला आपल्या पहिल्या कमेंटमध्ये देणार आहे. व्हिडिओची पहिली कमेंट चेक करा, त्या ठिकाणी कमेंट पिन केलेले आहेत. त्या ठिकाणावरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकता. तर बघा, आता या ठिकाणी लिंक आहे, या ठिकाणी आपण लिंकवर क्लिक करू. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा सर्च करा. या ठिकाणी लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा महाडीबीटीचं पोर्टल ओपन झालेलं आहे. महाडीबीटी वरच्या बाजूला लिहिलेलं आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे लॉग इन करा. पण लॉग इन करायचं नाही, लॉग इन कधीच करायचं नाही, शेवटपर्यंत लॉग इन करायचं नाही. नोंदणी करा या बटनवर क्लिक करायचं. जरी तुम्ही कार्ड बनवलं असेल किंवा मग बनवलं नसेल किंवा मग तुम्हाला लॉग इन करायचं असेल, कार्ड ओपन करायचं असेल, तरी पण नोंदणी करा या बटनवरच क्लिक करायचं. तर या ठिकाणी आपण क्लिक करू. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर दुसरी पोर्टल ओपन होते. दुसरं कोणतं? महासारथीचं महा आयडी कार्डचं पोर्टल तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होते आणि वरच्या बाजूला तुम्हाला पॉपअप येतो, मेसेज येतो. अशा प्रकारचा मेसेज येतो की तुमचा महा आयडी कार्ड तयार करा. तुमचं महा आयडी कार्ड तयार करा. आता तुम्ही जर ऑलरेडी महा आयडी कार्ड तयार केलं असेल तर प्रोसेस तुम्हाला समोर सांगणार आहे, पण तुम्ही जर तयार केलं नसेल तर या ठिकाणी आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल, या ठिकाणी टिक करावं लागेल. त्यानंतर सबमिट केल्यानंतर ओटीपी वगैरे टाकल्यानंतर तुमचं महा आयडी कार्ड तयार होईल. महा आयडी कार्ड तुमचं जाईल प्रोसेसिंगमध्ये गेल्यावर जेव्हा तुमचं महा आयडी कार्डचं जे फॉर्म आहे, त्यानंतर तुमचा महा आयडी कार्डचा जो काही अप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसून येईल. अशा प्रकारे पेज दिसून येईल की 24 तासामध्ये तुमचं महा आयडी कार्ड तयार होते. 24 तासामध्ये तुमचं महा आयडी कार्ड तयार होईल. तुम्हाला त्यानंतर मेसेज येईल. आता महा आयडी कार्ड कसं तयार करायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी आपल्या चॅनलवर स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला व्हिडिओची लिंक येईल, त्यावर क्लिक करून पहा की महा आयडी कार्ड कसं बनवायचं. त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. आता हे पेज आलं की मग 24 घंट्यापर्यंत किंवा 48 घंट्यापर्यंत सोडून द्यायचं. 24 ते 48 घंट्यापर्यंत पोर्टल ओपन करायचं नाही. मग तुम्हाला मेसेज येईल की तुमचं महा आयडी कार्ड सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे. असा मेसेज आला किंवा नाही आला तरी पण 24 ते 48 घंट्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा महाडीबीटीचं पोर्टल, जसं मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा महाडीबीटीचं हेच पोर्टल ओपन करायचं. त्यानंतर पुन्हा नोंदणी करावरच क्लिक करायचं. पुन्हा नोंदणी करावर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर महासारथीचं पोर्टल ओपन होईल. आणि या ठिकाणी मग आता म्हणत आहे की महा आयडी तयार करा. तर या ठिकाणी
तुम्ही जर महा आयडी कार्ड बनवलं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं नाही, डायरेक्ट क्लोज करून द्यायचं. इथून क्लोज करायचं म्हणजे अशा प्रकारे पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल महासारथीचं. या ठिकाणी ऑरेंज बॉक्स दिलेला आहे, ऑरेंज बॉक्सवर या ठिकाणी टिक करा आणि या ठिकाणी बघा लॉग इनचं बटन आता दिलेलं आहे. लॉग इनचं बटन दिलेलं आहे. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सेकंड पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी म्हणत आहे की आता लॉग इन करा. मग तुम्हाला महा आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्याकडे महा आयडी असेल किंवा नसेल तरी प्रॉब्लेम नाही. आधार क्रमांकाचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आधार क्रमांकाचं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आधारवर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिलेला होता महा आयडी कार्ड बनवताना त्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा ओटीपी येईल. तो 6 नंबरचा ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि परत सबमिट करायचं. परत सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज ओपन होईल. अशा प्रकारे पेज ओपन होईल किंवा मग होऊ शकते डिजी लॉकरचं पेज तुम्हाला येऊ शकते. कशा प्रकारचं तर वेगळं काहीतरी डिजी लॉकरचं जर तुम्हाला पेज येत असेल तर त्याला सर्वात खाली जायचं आणि नॉट नाऊवर क्लिक करायचं म्हणजे तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. आणि या ठिकाणी खाली गेल्यानंतर बघा तुमचं महा आयडी कार्ड अशा प्रकारे तुम्हाला दिसून येते. महा आयडी कार्ड या ठिकाणी दिसून येते. खाली डाउनलोड करायचं ऑप्शन तुम्हाला दिसून येते. डाउनलोड करावर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये ते कार्ड सेव्ह होते. गॅलरीमधून ओपन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मागितला जातो. तर कॅपिटलमध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि जन्माचं वर्ष. तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर आणि जन्माचं वर्ष हा झाला तुमचा पासवर्ड. कारण त्या ठिकाणी गॅलरीमध्ये जेव्हा आपण महा आयडी कार्ड ओपन करतो तेव्हा पासवर्ड मागितला जातो. तर तुमचं महा आयडी कार्ड डाउनलोड वगैरे झालं. मग आता तुम्हाला जायचं आहे प्रोफाईलवर. तुम्हाला प्रोफाईल ओपन करायची आहे. तर या ठिकाणी सर्वात खाली नेक्स्ट बटन दिलेलं आहे बघा. नेक्स्ट बटन दिलेलं आहे. या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. 1-2 वेळा क्लिक करा म्हणजे तुमची प्रोफाईल बघा ओपन झालेली आहे. तुमची प्रोफाईल ओपन झाली. मग या ठिकाणी बघा तुम्हाला एक पट्टी दिसेल. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्या केवायसीची शेवटची तारीख. तुमच्या केवायसीची शेवटची तारीख ही आहे. म्हणजे मागच्या वर्षी जी तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी केली होती तर आता त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे 2025 मध्ये केवायसी केली तर आता 18 डिसेंबर 2026 ला तुमची केवायसी एक्सपायर होणार. तुम्ही जर जानेवारी महिन्यात केवायसी असेल तर तुम्हाला जानेवारी महिन्याची तारीख येईल. तुम्ही जर फेब्रुवारी महिन्यात 2025 मध्ये फेब्रुवारीमध्ये केवायसी केली असेल तर फेब्रुवारी तारीख येईल. सर्व लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या तारखेनुसार तारीख येईल. जुन्या केवायसी नुसार तुम्हाला या ठिकाणी तारीख येईल. सारखी तारीख कोणालाच येणार नाही. केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा असा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. कारण ही वेबसाईट आहे, हे जे काही पोर्टल शासनाने तयार केलेलं आहे हे सध्या प्रोसेसमध्ये आहे. नवीन तयार केलेलं आहे. यावर डाटा अपडेट करणे सुरू आहे आणि शासनाकडून सुद्धा या ठिकाणी केवायसी करण्यासाठी अपडेट आलेली नाही. मग या पोर्टलचा लाडकी बहीण योजनेसोबतच संबंध आहे याचा पुरावा काय तर बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत एकदा या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी तुमच्यासमोर ऑप्शन ओपन होईल डॅशबोर्ड ऑप्शन ओपन झालं. या ठिकाणी डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते माय स्कीमचं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे माझी योजना. कोणती योजना? लाडकी बहीण योजना. माझी लाडकी बहीण योजनेचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल, निराधार योजना आहे, दिव्यांग योजना आहे किंवा मग संजय गांधी निराधार योजना आहे तर त्या योजनेचं नाव या ठिकाणी येईल. आता ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक मी लॉग इन केलेला आहे त्या फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतात. त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनाचं नाव येत आहे. बरोबर. तर हा पुरावा झाला की हे पोर्टल सर्व योजनांसाठी. असं नाही म्हणत आहे की मी फक्त लाडकी बहीण योजनाच या ठिकाणी लॉग इन होतील. ज्या काही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल त्या सर्व योजनांसाठी हे ऑलराऊंडर शासनाने एकच पोर्टल सुरू केलेलं आहे. त्यामुळे महा डीबीटी कार्ड नक्की बनवा. समोर चालून तुम्हाला महा डीबीटी कार्ड, महा आयडी कार्ड बनवावंच लागणार आहे. आता भरपूर नागरिकांना माहीत नाही किंवा शासनाने याबद्दल कोणतीच अजूनपर्यंत अनाउन्समेंट केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची कार्ड बनवण्यासाठी गर्दी कमी आहे. जेव्हा शासनाकडून अनाउन्समेंट करण्यात येईल, जाहीर करण्यात येईल तेव्हा खूप जास्त गर्दी होईल आणि तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे जे काही केवायसीचं ऑप्शन दिलेलं आहे हे काही दिवसानंतर ऍक्टिव्ह होणारच आहे. आता ऍक्टिव्ह आहे, केवायसी होते, पण गडबड करू नका. केवायसी करण्यासाठी किंवा पैसे सुरू असेल किंवा बंद असेल तरी पण केवायसी या ठिकाणी करण्यासाठी गडबड करू नका. त्या टॉपिकवर मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करणार आहे. पण महा डीबीटी कार्ड नक्की तयार करा. आता महा डीबीटी कार्ड किंवा महा आयडी कार्ड कसं तयार करायचं या ठिकाणी बघा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या लिंकवर आता क्लिक करा आणि तुम्हाला पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे की महा डीबीटी कार्ड कसं तयार करायचं. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
धन्यवाद.